शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन करून चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर येत आहेत। या गंभीर बाबीची दखल घेत गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठी मोहीम उघडली आहे। गेल्या वर्षभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 104 वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा कडक इशारा आरटीओने दिला आहे। गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले जाते। न्यायालयाच्या कडक सूचना असतानाही काही वाहन चालक केवळ नफ्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ठिकठिकाणी तपासणी नाके लावून 104 अवैध वाहनांना जेरबंद केले। केसकर यांनी वाहन चालकांना स्पष्ट शब्दात ताकीद दिली की जर नियमानुसार परवाना, फिटनेस प्रमाणपत्र आणि अग्निशमन यंत्रणा नसेल तर अशा वाहनांवर जप्तीची कारवाई केली जाईल। तसेच केवळ प्रशासनावर विसंबून न राहता पालकांनीही सजग राहणे आवश्यक आहे। आपले मूल ज्या वाहनातून शाळेत जाते त्या वाहनाचे कागदपत्र वैध आहेत का याची खात्री पालकांनी स्वतः करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। 1 महिन्यामध्ये साधारणतः 104 वाहनांवर कारवाई केली। त्यामध्ये विशेषतः हायकोर्टाने आणि आपण बघतो की रिक्षा हे वाहन असं आहे की थोडंसं सुरक्षितते, रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि ह्यांनी थोडंसं धोकादायक असं म्हणता येईल। ज्याच्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणं थोडं सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे। त्यामुळे तशा वाहनांवर जास्त लक्ष केंद्रित करून आम्ही कारवाई केलेली आहे। आणि त्यामध्ये मग बसेस देखील आहेत ज्यांचं फिटनेस नाही आहे, म्हणजे योग्यता प्रमाणपत्र संपलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये लेडीज अटेंडंट सहवर्ती नाही आहे किंवा चालकाचं लायसन्स विधिग्राह्य नाही आहे किंवा साधं इमर्जन्सी एक्झिट उघडीत नाही आहे। अशा केसेसवर अशा त्या प्रमुख तपासणीचे मुद्दे होते। काही गाड्यांकडे परवाना देखील नाही आहे, एका याचा परवाना देखील नव्हता, संपलेला आहे। मग त्याला असं एक गाडी लावली, ते बंद केली, त्याला 54,000 रुपये दंड आहे। जवळपास किती वाहनावर केले सर? 104 वाहनांवर कारवाई केलेली विविध, परंतु आमच्याकडं बंद करणं, प्रत्येक गाडी बंद करून ते काही शक्य नव्हतं। म्हणजे समजा सालेकासाची गाडी इथपर्यंत आणणं काही शक्य नाही। नागरिकांना काय आवाहन करणार सर? नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त त्यांना त्यांचं जे पाल्या प्रॉपर ज्या स्कूलच्या शाळेच्या बसमध्ये जात आहे की नाही, किंवा शेवटचे जे पालक असतील त्यांनी बघावं की बुवा रिक्षामध्ये समजा सिटिंग कॅपॅसिटी 4च आहे मुलाची, तर ते 7वं मूल बसतंय का 8वं मूल बसतंय का, तर पालकांनी देखील थोडंसं जागरूक राहणं आणि हे करणं गरजेचं आहे। कधीतरी एका दिवशी त्या ड्रायव्हरला गप्पा मारून त्याचं तो नशा पाणी तर करत नाही आहे ना, हे थोडंसं आपण एक जागरूक पालक म्हणून थोडंसं हे करणं गरजेचं आहे। कधीतरी रिकामा वेळ असेल, शेवटी परत जाताना त्या स्कूलवाल्याशी, ड्रायव्हरशी किंवा अटेंडंटशी थोडंसं बोलून आपल्याला कळतं की नाही कसा आहे तो, काय तो नशा पाणी तर करून नाही आहे ना। तर ही थोडं वैयक्तिक प्रत्येकाची जबाबदारी आहे। अधिकारी तर चेक करतातच। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, गोंदिया।